दिल्लीमध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब एकीकडे 12 त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केलेला नाही, आम्ही त्यांनी तर मागा केला नाही. आणि त्यामुळे आम्हा लोकांचे पैसे दिले नसते ते योग्य दिसतात. सर त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केले. अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव लोकांची गरज नाही असं म्हणतात. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जातं. निष्कर्ष असं काढले आणि कधी काढले आणि त्यावर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर राहुरीमध्ये एकीकडे तुम्ही तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते पण त्यांनी देखील माघार घेतल्याचं कळतंय. मानसिक नाही, त्यांनी नाही अर्ज भरला, तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत भाजपच्या प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामध्ये थांबले. मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेची योजना असेल मोकाच्या कार्यकर्ता त्याची योजना असेल आणि त्यांना सगळं केलं तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या असेल. तर एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हटलं त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या विषयी. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेवर उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा पक्ष त्यामुळे आपण मला पाठिंबा दिला की सरकारी त्यामुळे आपण इथे दाखवा. काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा काढू. तर काँग्रेस काय महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते? एखाद्या मतदारसंघात एखाद्या राष्ट्रीय पक्षाने भूमिका घेतली त्याला काही राष्ट्रीय दिसत नाही, राज्याच्या दिसत नाही. त्यांना असं वाटतं त्यांची सर विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का आणि आता स्टेटस काय आहे? आमच्यावरती विलिनीकरणाची चर्चा विजयन असेल आणि अजित पवार हे करत असते. अजित पवारांचं अमरावती दुरुस्ती झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली. भविष्यात आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची वर्षाच्या 5-6 झाल्या, बैठक झाल्यानंतर दोघांचं एक भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये. आज ते नाही सांगतो त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि
हा आमच्या लोकांना समाधान देणारं तेच कंटिन्यू ते गेल्यामुळे राहिलेलं नाही आणि त्यामुळे आजचा निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणावर खंड पडलाय पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जायला काही अडचणी नाही. साहेब एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्या आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधून केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलं. पण ते पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज त्याची काय त्यांचा अधिकार साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचा वरचढ भूमिका घेण्याचं ते बघतायत. या पत्रावरती त्यांना झाली का मला जात नाही पण त्यांच्या अशा पक्ष त्यांचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सरकारचा अधिकार आहे. पण साहेब तेव्हा जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. समोरून आरोप झाले तुमच्यावरती की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसतं की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आवडणं त्याचं कधीच आहे समजलं आणि ते डिस्कशन अधिक चाललं गेल्याच्या नंतर अजिबात नाही आणि काय खर्च घ्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारला विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असतं. काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल त्यांनी केलं चुकीचं नाही चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाची धोरणाचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकतो. महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला. महिलांवरती खूप मोठ्या प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झाले. जन्मल्यापासून काय 2-3 ठिकाणी जास्त पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो किंवा माझं काही महत्वाची योजना असेल निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे ते माझं गाव आहे तिथे माझं तिथं मंदिरात जातो पण 2-4 वर्षात नाही आणि जे करतो त्याची जाहिरात करते आणि व्यक्तिगत आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं शिक्षण कारण खरंच बाबा का 4 वर्षांपासून करतात
आणखीन एक कोणतरी बाबा आला आणि आज असं आणखीन एक कोणतरी मुस्लिमचा बाबा आला. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या जागेचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत. साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे, शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. माझ्या वाचनात चाललं तुम्ही किती फोन केली आणि त्याच्यामध्ये अनेकांची नाव आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही शिक्षेची बाबत की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इष्टाला सहभागी होतात. हे शिक्षक महाराष्ट्राला कळू नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जातंय. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? आज एक माहिती मिळाली की कालपासून वासनाचे तांदूळ त्या भागात नसत तर चांगला होता त्याला अशा समस्या मिळाली. त्यामुळे वासनाचे तांदूळाची निर्यात सुरू होईल असल्या होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होतंय त्याचा मदत करायला. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची पूर्वकल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? नाही, पण एक काळ असा होता मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलशी political relations अखेर इस्रायलनं देशाचा केंद्र सरकारमधला मंत्री पहिल्यांदा गेला त्याचं नाव सरस मी आणि मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही माझ्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छितो अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री त्यांनी केली. मी त्याला म्हणतो. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री त्यांनी विनंती सुचवलं त्यांची यायची इच्छा आहे. त्यांना प्राईम मिनिस्टरची परवानगी यावरून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिक्षण. आम्ही तिथं 2 दिवस शेतीच्या आणि पशुसंवर्धन या सेक्शनमध्ये मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली
आणि 7 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत त्या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्याला आणखीन 2 दिवस यायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहे. हा एवढा मर्यादित संबंध त्यांच्याशी आम्हाला करता होता, पण पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असताना सर, तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन विजिट करणाऱ्या तुमचे ते प्रेझेन्स असणार, तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18. त्यावेळेस वुमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस, जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816 पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकारे ह्याला हे कसं आहे की माझ्या वाचनात आलं झाले अजून आम्हाला ऑथेंटिक अजून सेक्रेटरी केलं तर गव्हर्नमेंटला काही केलेलं, पण 30 वर्षामध्ये दिवस आहे सीट वाढवायची. आता काही वर्षाचं असेल, आजच माझ्या पक्षाचे 8-9 खासदार काही माझ्याकडे होते. त्याचे सुप्रियाचा मतदारसंघ आहे तो 24 लाखात, दुसऱ्या एकाचा 18 लाखात, एकाचा 16 लाखात. हा 24 आणि 16 इतका फरक. ते दक्षिणेचे काही ते 12 इथपर्यंत, म्हणजे 12चा एक पद्धत आणि 24चा एक पद्धत ही कधी दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्या लागते. मी जी वाचली आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गरजेचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये स्थायी विरोधक कॉन्स्टिट्यूशन त्याच्या संबंधित फार अंतर असू नये. सर, 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये मतदारसंघामध्ये फार अंतर असू नये असं तुम्ही म्हणताय, म्हणजे की ते डिस्टन्स वाईज म्हणताय का लोकसंख्या वाईज? कारण लोकसंख्या सुद्धा अच्छा लोकसंख्या. ओके. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. केरळमध्ये तुमच्या पक्षाचं पूर्वी चांगलं केडर होतं, यावेळेस काय स्थिती आहे? तुम्ही निवडणूक लढवताय का? सर, असे मंत्री आहेत तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ते आणखी करत असतात, पण एकच आहोत. तुम्ही कोणाशी बोलताय का? म्हणजे ज्या 5 राज्यांमध्ये ममता दिदी आहेत पश्चिम केरळमध्ये आम्ही राजस्थानमध्ये आहोत, बाकीच्या ठिकाणी नाही. पण जी इच्छा आहे पण पश्चिम बंगालमध्ये जावं, माणसाला मदत करावं. तर तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं की शिष्टमंडळ तुमचं इस्रायलला गेलं होतं आणि 4-5 राज्याचे मुख्यमंत्री गेले होते, पण तो मोदी तिथे थांबले होते एक्स्ट्रा दिवस घेऊन. कशासाठी थांबले होते काय? तेव्हा शेतीच्या आणि पाण्याच्या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि मोदींच्याकडे आज 100% खर्च भाग आहे. आमच्या पक्षात विलिनीकरणाची चर्चा नाही असं शरद पवारांनी म्हटलं. घरातला फोन करणाऱ्यांमध्ये अनेकांची नावं असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. तर आमच्या पक्षात विलिनीकरणाची चर्चा नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांचा आग्रह हा वेगळा होता असं देखील शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात म्हटलेलं आहे. विलिनीकरणाबाबतची चर्चा आमच्या पक्षात नाही असं स्पष्टीकरण आता शरद पवार यांनी दिलेलं आहे. तर खरातच्या प्रकरणासंदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. खरातच्या प्रकरणामध्ये अनेकांची नावं आहे असं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे.
तर आमच्या पक्षात विलिनीकरणाची चर्चा नाही असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर खरातच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना खरातला फोन करणाऱ्यांमध्ये अनेकांची नावं असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.